राज्य शासनाने जी.आर रद्द केला नाही तर ओबीसी शांत बसणार नाहीत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। तसंच हाके यांनी दसऱ्यानंतर संघर्ष यात्रा काढणार असल्याचे म्हटलंय। या संघर्ष यात्रेआधी जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी 40 ते 50 सभा घेणार असल्याची माहिती देखील हाके यांनी दिलेली आहे। याविषयी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे यांनी। आता तिकडून ते म्हणतात आमचं जे रद्द केलं तर आम्ही आंदोलन करू, पुन्हा आंदोलन करू। तुम्ही म्हणतात जे रद्द झालं, मग थोडं कसं काढायचं? संघर्ष यात्रा काढणार आम्ही। कधीपासून काढणार आम्ही? दसरा झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमची ही यात्रा निघेल, पण त्याच्या अगोदर आमच्या जवळजवळ 40 ते 50 सभा तालुक्याला आणि जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत। संघर्ष यात्रा कुठं माहिती? संघर्ष यात्रा पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये जाईल। आमचा तो रोडमॅप तयार आहे। नांदेड जिल्ह्यामधून लोहा कंधारमधून सुरू होईल, किंवा आम्ही सिंदखेड राजा माजीजाऊंच्या चरणी सुद्धा नतमस्तक होण्याचा आमचा प्लॅन आहे। ह्या सगळ्या गोष्टी होतील। गोपीनाथगडावर जाऊ, अनेक वेगवेगळ्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वेगवेगळ्या ऊर्जास्थळावर जाऊ, आणि महाराष्ट्र आहे खरोखर महाराष्ट्र कोणाचा आहे ही दाखवण्याची वेळ या 2025 सालामध्ये आली आहे। ओबीसी ओबीसीला मतदान करेल, ओबीसी SC STला मतदान करेल, आणि गावातल्या लोकांना माहिती आहे ना बोगस कुणबी कोण आहे आणि कोण ओबीसीमध्ये घुसला आहे, हे काही गावातल्या लोकांना माहिती नाही का? आणि समजा आमचं पंचायत राजचं आरक्षण ह्यांनी गिळंकृत केलंच, आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्यावरनं जाणार आहे। तेव्हा ते जर पोलराईट होत असतील, आम्हाला पोलराईट व्हावंच लागेल। आणि दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार इथले सर्व पक्षाचे प्रमुख, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कारण सगळ्यांनी जरांगेला पाठिंबा दिला आहे आणि ओबीसीबद्दल कोणीच बोलत नाही। ह्याचं प्रत्यंतर असे भले भले मोठे इमले नाही, जर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले तर नाव दुसरं ठेवा। कोर्टाची लढाई चालूच होईल, पण तोपर्यंत जे काही दाखले काढले जातील ते महाराष्ट्राचं ओबीसीचं आरक्षण संपवणारे असतील। तर हे ते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं। मग एकीकडे जरांगे म्हणतात JRची अंमलबजावणी झाली नाही तर मी दसरा मेळ्यात मोठा निर्णय घेईल, पण दुसरीकडे हाके म्हणतात ह्या JR रद्द झालाच पाहिजे। त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत कुंदे, झे मीडिया, पुणे।